सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी लिंकिंग संदर्भात कृषी केंद्रांना कडक निर्देश दिलेत। कंपन्या सक्ती करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि ज्या कंपन्यांकडून खतांचा माल येतो तेच लिंकिंग करायला लावत असेल तर अशा मोठ्या कंपन्यांवरही आपण कारवाई करूयात। लायसन्स रद्द करण्याचे देखील निर्देश आता मुख्यमंत्र्यांनी दिलेत। तर टूथफुल बियाण्यांसंदर्भात ट्रेसिंग होणार आणि सारथी पोर्टलवर देखील टूथफुल बियाण्यांची नोंदणी होणार आहे। बोगस बियाण्यांना चाप लावण्याकरिता मुख्यमंत्र्यांकडून हे निर्देश देण्यात आलेले आहेत। तर लायसन्स रद्द करण्याचाही निर्णय घेणार असं देखील वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। या संदर्भातील अधिक माहिती घेऊया तर तुषार रुपणवार यांच्याकडून। तुषार, बोगस बियाण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिलेले आहेत आणि कंपन्यांवर कडक कारवाई केली जाईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, काय माहिती? सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर आता खरीप हंगामासंदर्भातली आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीला सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपल्याला अधिकारी उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळतंय। या बैठकीमध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की बोगस बियाण्यांसंदर्भामध्ये आता ट्रेसिंग होताना पाहायला मिळणार आहेत आणि या बोगस बियाण्यांना चाप लावण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी आयुक्त असेल किंवा तत्सम सर्व प्रमुख आयुक्तांना आपल्याला निर्देश दिल्याचं देखील पाहायला मिळतंय आणि या आयुक्तांनी देखील मुख्यमंत्र्यांना दुजोरा दिलेला आहे। यापुढील काळामध्ये अशी जर बोगस बियाण्यांची कुठेही खरेदी विक्री सुरू असेल तर त्याला लगाम घातला जाईल आणि त्यांना शासन देखील करताना पाहायला मिळणार आहे। निश्चितच तुषार, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।